हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या के ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सध्या आपण कोणत्या ठिकाणी आलेलो आहोत हे तुम्हाला मी लवकरच सांगतो. आणि आपण जर या चॅनलवर नवीन जर आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आता मी सांगतो तुम्हाला कुठं आलेलं आहे. तर याच्या अगोदर तुम्ही बघू शकता नेमकी कोणत्या ठिकाणी आलेलो असं. विविध प्रकारचे मार्केट या ठिकाणी उपलब्ध आहे. सध्या आपण मुंबईच्या एका एरियामध्ये म्हणजे खार, मुंबईमध्ये असलेला जो प्रसिद्ध बाजार खार या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु काल सोमवार होता, कालच संध्याकाळचा हा बाजार असतो. आपण चाललो आहोत फिरायला. आज पुरी मुंबई फिरून दाखवणार आहात तुम्हाला. चला तर व्हिडिओ बघत राहा. मुंबई फिरणार आहोत, तुम्हाला दाखवतो मी पुढे. फ्रेंड्स, सध्या आपण खारिया रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत. आपण चाललो आता तिकीट काढायला. हे बघा, आपला मित्र पण आहे सोबत. चला तर बघत राहा व्हिडिओ. फ्रेंड्स, तर तुम्ही आता सध्या आपल्या मुंबईच्या लोकल ट्रेन पण बघू शकतात. आताच ट्रेन चाललेली आहेत आणि साईडनं पण चाललेली आहे. हे बघा, आपण याच लोकल ट्रेनमध्ये पुढचा प्रवास करणार आहोत. आता स्टेशनवरील वातावरण देखील दाखवतो आता सध्या. कोण बोला तर चला, आपला दादर आपलं खाल स्टेशनवरून बसलेलो आहे. आता दादरला उतरणार आहोत. थोड्याच वेळात जाऊ. ट्रेनमध्ये बसलेलो आहोत सध्या फिरायला. थोड्याच वेळात दादर. मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगा देखील खूप बनवलेल्या आहेत. हे बघू शकता आता तुम्ही. ट्रेनमधून आपण प्रवास करत आहोत आणि हे पण बघू शकता की मोठमोठाले बिल्डिंग बांधलेले आहेत. या ठिकाणी जागेचा अभाव कमी असल्यामुळे अशा अनेक मजली बिल्डिंगा तयार केलेल्या जातात. हे बघा, पण मुंबई म्हणजे एक सपनों का शहर उसे कहा जाता है. उस सपनों की दुनिया में अभी हम आए हैं. ये देखो, ट्रेन भी आई. चला, आताच आपण दादर या ठिकाणी उतरलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कार जिथे झाला या ठिकाणी म्हणजे चैत्यभूमी, या ठिकाणी आपण जाणार आहोत. चला तर भेटू आपण चैत्यभूमीवर आहे. तर चला, आत्ताच आपण दादर चौपाटी या ठिकाणी आलेलो आहोत. समुद्राच्या कडेला खूप असं छान वातावरण तयार झालेलं आहे. समुद्राच्या कडेला जाऊन दाखवतो. समुद्राची रेती इथपर्यंत पसरलेली आहे. हे बघा, बघू शकता काय रे. आता बघा समुद्र कसा. पाणी खूप कमी झालेलं आहे. हे बघा, इथपर्यंत पाणी असतं डायरेक्ट. हे बघा पाणी. सध्या शांत अशा समुद्र आहेत. नाहीतर समुद्राचं तुम्हाला पण माहिती, रौद्ररूप कसा धारण करतो. बघा, पक्षी बघा कसे उडाले. तिकडं समोर ब्रिज आहे, तिथून रस्ता आहे. बघा, तर आता आम्ही दादर या ठिकाणी आलो आहोत. चैत्यभूमी आहे इथे. आता चाललोय मध्ये आम्ही. हे बघू शकता सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या मूर्त्या इथे खूप प्रमाणात विक्री होत असतात. हे बघा, पुस्तकं देखील इथे विक्री होत असतात भरपूर. या ठिकाणी चैत्यभूमीसाठी गेट आहेत.
इथून मध्ये एंट्री करायची आहे आपल्याला. आपण मध्ये आलेलो आहोत, हे बघू शकता आपण. तर फ्रेंड्स, आत्ताच आपण गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आलेलो आहोत. तर बघू शकता मागे ताज हॉटेल आहेत आणि पुढचं समोर गेटवे इंडिया आहे. हे बघू शकता मित्रांनो, आपण खूप मजा येत आहेत गेटवे ऑफ इंडियावर. अनेक लोक फिरण्यासाठी मुंबईला येत असतात. त्याच्यातीलच एक महत्त्वाचं आणि सुप्रसिद्ध ठिकाण, ज्याला भारताचा मुख्य दरवाजा असे संबोधले जाते, ते म्हणजे गेट ऑफ इंडिया. अनेक प्रकारची वाहतूक इथून होत असते. हे बघू शकता आपण, मागे दिसत आहे ते गेटवे ऑफ इंडिया. तिथून समुद्र पसरलेला आहे आणि बाहेर पण प्रवासी इथून प्रवास करतात बाहेर देशात जाण्यासाठी. हे बघू शकता आपण, माझ्या मागे ते दिसत आहे ते ताज हॉटेल आहे. मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध असलेलं, म्हणजे मुंबईतच नाही तर आशिया खंडामध्ये सुप्रसिद्ध असलेलं असं ते हॉटेल म्हणजे ताज हॉटेल आहे. हे बघू शकता आपण, हे बघा, खूप लोक जमा होतात त्या ठिकाणी. लांब लांबनं बाहेर देशातून देखील गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी लोक येत असतात. तो चले अभी हम समुद्र के आगे घूमने के लिए बोट में बैठे हैं. अब अभी घूमने के लिए जाएंगे समुद्र के बीच में. ये बच्चे लोग भी हमारे साथ, देख लो बच्चे लोग एंजॉय करो. सुना ये देखो, अभी यहाँ पे जाएंगे हम. ये देख लो, ये समुद्र के बीच में जाने वाले हैं ये बोट लेके. हम नहीं चला रहे लेकिन बैठे ले, हम यहाँ पर एंजॉय कर रहे हैं. आप देख लीजिए और कमेंट करके बताइए वीडियो कैसा लगा आपको. ये देख लो, कितने सारे पक्षी उड़ रहे हैं, पानी में तैर रहे हो, देख लो. और यहाँ सीधा से जाएंगे हम आगे. बहुत मज़ा आ रहा है यार. तुम भी आया करो कभी मुंबई, और किस किस ने मुंबई आया है कमेंट में जरूर बताना. एंजॉय दिस ट्रिप. देख लो इधर बच्चे लोग, ये देखो वहाँ पे होटल है और हम अभी चले बीच में. हिंदी बोलना पड़ रहा है इधर, हिंदी में समझ में ना आता किसी को. अपना मराठी में समझ में आती है, हर किसी को नहीं आती, इसलिए हिंदी में बात कर रहे हैं. आप बोलेंगे आज भाई आज हिंदी का को बोल रहे हैं. ये देख लो,
म्हणजे समुद्रात फिरणारा प्रवास आल्हाददायक एकदम आयुष्याला नकळतपणे स्पर्श करणारा असता हा समुद्रातील प्रवास कधी नाही विसरू शकतो. माणसाने गेल्या आयुष्यात फिरणं हे अत्यंत काळाची गरज आहे. माणसाने फिरलं पाहिजे, काम पण केलं पाहिजे आणि आनंद पण घेतला पाहिजे कुठेतरी फिरण्याचा, जो की आज आम्ही घेत आहे. आणि तुम्ही पण या लवकरच मुंबईला गेटवे ऑफ इंडियावर आणि जहाजामध्ये फिरायला तुम्हाला पण बसू शकता. पूर्ण समुद्र पूर्ण असतात आणि खूप मजा येत आहे. त्या समुद्रामध्ये वातावरण तर एकदम मस्त आहे, खूप थंड असं वातावरण आहे, एकदम मस्त. पाण्याच्या लाटा पण चालतात. हे बघा तर मित्रांनो, आता संध्याकाळची 9 वाजलेले आहेत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय.